गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पावसानं अक्षरशः धुमशान घातलंय। सलग 2 दिवस मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान पुराच्या पाण्यातून गाडी नेण्याचं भलतंच धाडस करणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आलंय। मात्र या घटनेवरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चिंता व्यक्त केली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भेडशी येथील नदीत वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश आलंय। तिघही कणकवली येथील असून भेडशी इथं ते मित्राकडे आले होते। घरी परतत असताना पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा चालकाचा प्रयत्न फसला आणि कार पाण्याबरोबर वाहून गेली। बोलेरो कार वाहत जात पुढे 100 मीटरवर झाडीत अडकली आणि त्यामुळेच दैव बलवत्तर म्हणून 3 जण बचावले। या प्रकरणाबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष वेधलं असता त्यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे। भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कुडाळ सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। कुडाळ माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आला असून पुरामुळे अंबोरी पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटलाय। तर दुसरीकडे सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावर कसलामध्ये डोंगर खचल्यानं रस्ता बंद झालेला आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते। गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पाऊस सुरू असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर नदीचं पाणी आलंय। परिणामी यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झालाय। मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्षांपासून प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरतोय। तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।